हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुम्हाला आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद घेऊन येऊ दे. तर आता आमची तयारी झाली आहे, घरी जायचे पटकन. आता गणपती बाप्पांना घेऊन यायचे, स्थापना करायची. तर आजची पूजा कशी झाली ती पण मी तुम्हाला दाखवते आणि आता बाकीचं सगळं आवरून घेते फटाफट. रात्रीची थोडी तयारी करून घेतली होती मोदकांची, तर ते सामान सगळं घेते आणि लवकर पटापट आता आम्ही निघतोय. तर चला तुम्हाला दाखवते की इथे बाप्पांचं आगमन कसं होणार आहे, स्थापना कशी होणार आहे, मावशीच्या घरचा गणपती कसा आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की पप्पांच्या इथे कसं बाप्पांची मूर्ती आणली, पण डेकोरेशन कसं केलं आहे, काय केलं आहे, कोण कोण येणार आहे, तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला. तर रात्री मोदकांसाठी मी जे खोबरं वगैरे सगळं बारीक करून ठेवलं होतं, गूळ पण चिरून ठेवला होता. तर सगळं सामान व्यवस्थित आठवणीने घेऊन चालले, कारण इथलं सगळं आवरून इथले देवपूजा वगैरे सगळं करून मग तिकडे जावं लागतं. तर पीठ पण घेतलं होतं, मी तुम्हाला दाखवलं होतं की जे रेडीमेड पीठ आणलं होतं मोदकांसाठी, तर ते पण सगळं सामान व्यवस्थित घेतलं. आणि आजची पूजा कशी झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर आज खूप सागर संगीत नाही करत बसली, कारण उशीर होतो आणि मग तिकडे पहिले जाणं खूप महत्त्वाचं असतं. तर बाप्पांना असं छान कणेरचा मस्त हार घातलेला आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वामींना आज जे वस्त्र आणि मुकुट घातलंय ना, तर बघा स्वामींचं स्वरूप आजचं किती सुंदर वाटतंय. तर हे ज्योतिताईंनी मला बनवून पाठवलं होतं. स्वामींचा मुकुट आणि वस्त्र खूप सुंदर दिसत होतं. आजच्या दिवसासाठी मी स्पेशली हे ठेवलं होतं, म्हणजे त्यांचा जो मुकुटाचा आकार आहे ना, तो असा बाप्पांच्या कानासारखाच वाटतोय मला. आणि विठ्ठलाचं सुद्धा स्वरूप येतं त्याच्यामध्ये. तर असं छान आजची पूजा झाली. त्यानंतर आम्ही इथून आता निघालो आणि आईंकडे चाललो आहे. तर आदल्या दिवशी आम्ही सगळं डेकोरेशन सेट करून आलो होतो, पण विदाऊट लाईट्स नसतील तर डेकोरेशनला काहीच मजा नसते. तर लाइटिंगचं काम सगळे माझे मोठे दिर ते करतात. तर त्यांनी पूर्ण म्हणजे संपूर्ण ते सेट करतात आता लाईट्स वगैरे. तर बघा किती छान वाटतात लाईट्स सगळ्या, म्हणजे आता हे काय काय कुठे फोकस लाईट्स किंवा काय, तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या आहेत ना वर्षातून एकदाच बाहेर येतात. जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात ना, तर तेव्हा सगळे हे काय ना की किंवा दिवाळीमध्ये आपण करतो. ते काम करत आहेत ना. या ताईंनी यावेळी खूप मदत केली आम्हाला, म्हणजे सगळं आवरायला वगैरे सगळं करायला. आईंकडे ताईच असायच्या, आईंच्या हाताचं ऑपरेशन झालं होतं, तर त्याच्यामुळे त्याच होत्या इथे. यावेळी भांड्यांचं दाखवलं नाही आम्ही ना. आई आता तुमचा हात कसा आहे? आता हात बरा आहे, पण अजून तेवढा नाही बरोबर, दुखतो थोडंसं काम असा हलवल्यावर, पण पहिल्यापेक्षा बरं आहे. आई वैष्णोदेवीला गेल्या होत्या ना, तर तिथे पटल्या 2019 मध्ये, तेव्हा काय नाही झालं, नंतर आता हे झालं, निकाल लागला त्याचा. तर आपल्या बायकांना एकच काम नसतं, सगळी कामं असतात. म्हणजे आता हे जेवणापासून नैवेद्यापासून सगळंच असतं. तर आम्ही पटापट पहिले पोळ्यांचं काम करत होतो, पोळ्या करून घेतल्या. त्यानंतर वहिनी रांगोळी काढत होत्या, म्हणजे प्रत्येकाने एक एक कामं वाटून घेतली होती. मग तसं पटपट काम होतं ना, समजा एकच माणूस सगळं करत बसेल तर खूप वेळ लागतो त्याला. रांगोळींचे साचे बघा आईनं सुद्धा दिले होते. बरेच जण मला या साच्यांच्या बाबतीत विचारतात, पण हे आता साचे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल मिळतील. तर हे 2 नंबर दीर आहेत माझे. बरेच जणांनी बघितलं नसेल आणि या माझ्या 2 नंबर जाऊबाई आहेत, पण त्या इतक्या लाजत होत्या की मी त्यांना सांगते की अहो तुमचा चेहरा दाखवा, पण नाहीच. त्या दाखवतच नव्हत्या. म्हणजे बरेच जण असतात, कोणी कॅमेरा शाय असतं, कोणाला कॅमेराची थोडीशी भीती वाटते. तर तरी माझा प्रयत्न चालू होता तुम्हाला दाखवण्याचा. दिसतील त्या पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला. तर बाहेर दरवाजामध्ये पण छान रांगोळी काढत होते मी, म्हणजे बाप्पांच्या आगमनासाठी ना जितकी काही आपल्याला तयारी करता येईल तितकी छान तयारी करायची. तर रांगोळी बघा, आणि माझी रांगोळी चालू होती तोपर्यंत इथे मस्त लाइटिंग पूर्ण आपल्या सेट झाल्यात. किती मस्त वाटतं बघा. जे डेकोरेशन म्हणजे असं स्थिर वाटत होतं ना, त्याला अशी वेगळीच एक चालना मिळाल्यासारखं वाटलं.
आणि आपली रांगोळी म्हणजे साच्यांची रांगोळी, पण हे साचे खूप कामाला येतात. म्हणजे ज्यांना एकदम एक्झॅक्ट अशी रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही माझ्यासारखी, तर ते साच्यांचा वापर करून अगदी मस्त मस्त अशा रांगोळ्या काढू शकतात. तर बघा अशी मी छान अशी मस्त वाटते ना, असं गालीच्या टाकल्यासारखंच वाटतंय रांगोळी. आणि इथे सगळी ह्यांची गडबड चालू होती ती म्हणजे हे सगळे बाप्पा आणायला चालले होते. तर सगळे एकत्र आल्यानंतर ना त्यांची खूप खूप मस्ती असते सगळ्यांची. आणि बहिणी बघा खूप छान रांगोळी काढतात. त्यांनी ती संस्कार भारतीची रांगोळी आहे ना ती त्या शिकल्या आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या सुद्धा त्या रांगोळ्या काढतात, खूप मस्त काढतात. तर अशा प्रकारे बघा हाताने तुम्ही संस्कार भारतीची रांगोळी शिकलीत ना तर ते एक प्रकारे पकडायची रांगोळीची जी पद्धत असते ना ते तुम्हाला एकदम प्रॉपर शिकवतात आणि त्याच्यामुळे रांगोळी आपल्या बोटांमध्ये अगदी परफेक्ट बसते. हे जर मी काढायला गेले तर मला हे व्यवस्थित जमतच नाही. तर मी बाबा आपली अशी साच्यांची रांगोळी काढली होती आणि वहिनींनी ती छोटी रांगोळी काढली होती. बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घरी जे बाप्पांना घेऊन येतात पहिले तर त्यांचे पाय धुतले जातात, त्यांच्या पायावर पाणी घातलं जातं, त्यानंतर छान आरती केली जाते बाप्पांची. आणि जो व्यक्ती घेऊन येतो त्यांची सुद्धा आरती केली जाते, त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावलं जातं. तर बाप्पांची मूर्ती अगदी म्हणजे अशी नाजूक सुंदर आणि खूप छान होती. आणि किती म्हणजे खरंच एवढ्या दरवर्षी बाप्पा येतात, पण दरवर्षी आपला वेगळाच उत्साह असतो या गोष्टीसाठी. आणि खूप 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 भारी वाटतं जेवढे पण घरातले सगळे मंडळी असतात ती एकत्र येतात त्या निमित्ताने. आणि असं सगळ्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष, वेगळाच उत्साह आणि वेगळाच आनंद बघायला मिळतो आपल्याला गणेशोत्सवाच्या निमित्ताने. गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती आले, गणपती आले, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. तर हा बाप्पांचा ना चिमुकला बाय बघा किती किती सुंदर आणि गोड वाटतोय ना. तर त्यानंतर सगळी स्थापनेची तयारी सुरू झाली. तर आज ह्यांना बसवलं होतं स्थापनेला आणि छान त्यांनी मस्त सोहळं नेसलंय आणि सोहळ्यामध्ये ते बसलेत. तर तोपर्यंत आमच्या इथे सगळी जेवणाची तयारी सुरू होती. तर त्यामध्ये सगळ्यात मुख्य भूमिका जी असते ती मोदकांची असते. आणि मोदकांमध्ये पण उकडीचे मोदक, तांदळाचे मोदक असतात. तर पीठ मी छान उकड काढून घेतली. जितकी तुमची उकड परफेक्ट असेल ना मोदकांची तितके तुमचे मोदक अगदी मस्त होतात. आणि सारण पण माझा मोदकांचा व्हिडिओ आहे तो बघा तुम्ही. अगदी परफेक्ट मोदक, तेच तुम्ही प्रमाण आणि तीच पद्धत जर तुम्ही फॉलो केलीत ना. हे हळदीचे पान, त्याचा खूप छान वास येतो आणि मोदक आपण याच्यामध्ये जेव्हा शिजवतो ना आणि ते एकदम मस्त सुवास येतो, सुवास. आता मी याच्यामध्ये सेट करते पहिले हळदीचे पानं. हे आईंनी ते वरती झाड लावलं हळदीच्या पानांचं आणि मग ते मोदक आता बनल्यानंतर याच्यामध्ये स्टीम करायला ठेवणार. तर मोदक असे काही कठीण नाही आहेत. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केलीत ना तरी तुम्हाला येऊन जातात. तुम्ही फक्त करताना व्यवस्थित बघायचं की कसं करतायत, काय करतायत आणि थोडं 2-3 वेळा तुम्ही बनवलेत ना तर एकदम पटकन तुम्हाला येऊन जाते. साच्याचे मोदक आहेत ना मला तेवढेसे आवडत नाहीत, कारण त्याच्यामध्ये काय होतं नुसतं पीठ लागतं, आतमध्ये सारण कमी भरलं जातं. त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे हाताचे मोदक बनवलेत ना तर परफेक्ट जेवढं पिठाचं प्रमाण असतं तेवढंच आपलं सारण जातं आणि मोदक खायला अगदी मस्त मस्त लागतो, गोड गोड. म्हणूनच तो बाप्पांना एवढा खूप आवडतो.
तर आम्ही सगळे बघा जेवढे होते तेवढे सगळ्यांचे मोदकाला हात लागत होते. आणि निष्ठाचा बघा किती छान बनवला तिने मोदक. तर असंच तेच मी तुम्हाला सांगते की तुम्ही करत राहिलात, बघत राहिलात ना, तर तुम्हाला सुद्धा सुंदर सुंदर असे छान छान मोदक बनवायला येतील. तर बोलता बोलता म्हणजे सगळ्यांसोबत बोलत बोलत पटकन झालं मोदकांचं काम. मला समजलं पण नाही की केव्हा फटाफट मोदक बनतायत. मुले येतात रसिक ब्रह्मा मध्ये सागरा सर्वे सप्त दीपा वसुंधरा दोघ वेदात यजुर्वेद सामवेद अथर्वर्ण अंगायचं सहिता करे सर्वे करे संतून समाश्रिता अत्र गायत्री धावती ध्यानती तर एकमेकांना बघून बघा सगळ्यांनाच उत्साह येतो मोदक करण्याचा. आणि ह्या वर्षी खूप छान योग होता. म्हणजे ह्या वर्षी आम्ही तिघी एकत्र बसलोय, तिघी एकत्र सगळं करतोय. खूप खूप भारी वाटत होतं, सगळे मुलं एकत्र. आणि खूप चांगलं वाटतं. एरवी जेव्हा सगळे त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये बिझी असतात, त्यांच्या कामांमध्ये बिझी असतात, तर सणानिमित्त का होईना पण सगळे एकत्र येतात, सगळे तो सण एकत्र साजरा करतात. हीच खरी सणाची मजा असते आणि हीच आपली भारतीय संस्कृती सुद्धा आहे. तर आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा करता करता मोदक अगदी चुटकी सरशी पटकन झाले. आपण कुठलीही पूजा मांडताना किंवा कुठल्याही देवतेची स्थापना करताना आपण स्वस्तिक पहिले खाली काढतो. तर बाप्पांची मूर्ती ठेवण्या अगोदर आहे ना, पाटावरती असं हळदी कुंकवाचं जे स्वस्तिक असतं ना ते काढायचं तांदळाचं. तर त्यासाठी तांदळामध्ये बघा अशा प्रकारे मी हळद आणि कुंकू मिक्स केलं. तुम्ही हे काय करू शकता, थोडंसं यामध्ये पाणी जरी घातलं आणि छान मिक्स करून ठेवलं ना, पण त्याला सुकायला थोडासा वेळ लागतो. तर म्हणून मी फक्त डायरेक्ट हळदी कुंकू त्यात मिक्स केलं आणि त्याचं असं छान बघा स्वस्तिक काढून घेते. तर काही जण स्थापना करण्यासाठी भटजींना बोलवतात, पण इथे आमच्याकडे म्हणजे पप्पाच आधीपासून स्थापना करतात, त्यांना सर्व स्थापनेची माहिती आहे आणि पुस्तक आहे. आता सगळी पुस्तकं पण आपल्याला अवेलेबल असतात, तर पुस्तकांमध्ये बघून सुद्धा आपण अगदी आरामात बाप्पांची स्थापना करू शकतो. गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुड शोभा तो बरा रुंदुंती मुकुरी चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानता. असं नाही, असं डायरेक्ट असं सरकत तर सगळ्यांचं नुसतं पाया पडो अभियान चालू आहे ते सगळं. सगळे एकमेकांच्या पाया पडतात. तर अशीच काहीतरी मजा असते घरामध्ये मस्त. तर आता आमची आरती वगैरे झाली आणि त्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या होत्या. तर आमचं सगळं नैवेद्याचं रेडी होतं. मस्त 2 भाज्या होत्या, मटकीची भाजी म्हणजे मटकीची उसळ, भेंडीची भाजी, वरण, मोदक, पोळ्या, त्यानंतर छान मिरच्या भरलेल्या होत्या, मिरचीची भजी केलेली होती. म्हणजे किती सारं जे आपण म्हणतो ना पंचपक्वान्न संपूर्ण रेडी होतं. तर आज शनिवार होता, तर त्यामुळे सगळे आज बरेच जण येत होते. तर ही माझी ठाण्याची मावशी आहे, म्हणजे माझ्या आईची सख्खी बहीण आहे 2 नंबरची. तर मावशी आली होती, तर ती घरी आली होती, तर ती इथेही आली, मग इथेही पाया पडून गेली. गणपतीमध्ये ना आम्हाला खरंच म्हणजे आपल्या घरी गणपती असेल ना तर आपल्याला खरंच कुठे जायला मिळत नाही. आणि आम्हाला तर सासरी, माहेरी, मावशीकडे असे 3 ठिकाण आहेत. तर प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवशी तिन्हीकडे, त्यानंतर मधल्या वेळामध्ये तिन्हीकडे, त्यानंतर विसर्जनला तिन्हीकडे, पूजा काही असल्या तर असाच वेळ कुठे निघून जातो आम्हाला कधीच कळत नाही.
तर हे सगळे माझ्या बहिणीच्या घरची मंडळी आहे, तिची मम्मी, भाऊ, सुना. तर हे पण सगळे येऊन गेले शनिवारी, म्हणजे भरपूर सगळे येऊन गेले. तर भारी वाटलं त्यामुळे की सगळे गणपतीच्या निमित्ताने का होईना, एरवी कोणी कोणाला भेटत नाही, पण त्या निमित्ताने का होईना सगळे येत आहेत. छान मस्त दर्शनाच्या निमित्ताने आपलं सुद्धा बोलणं होत जातं आणि आपली सुद्धा गाठभेट होते त्या निमित्ताने. तर मला अजून म्हणजे आम्हाला अजून मावशीकडे गणपतीसाठी जायचं होतं. तर इथलं पहिले सगळं आवरून घेतलं, कारण जेवण वगैरे आटपेपर्यंतच आम्हाला 3-3:30 वाजले, म्हणजे 4 वाजले खरं तर. आणि त्यानंतर सगळं आवरलं. मग त्यानंतर कोण ना कोण एक एक पाहुणे म्हणजे असे कोण ना कोण येत राहतं, तर मग परत त्यांच्याशी बोलणं वगैरे ह्यामध्ये आपला वेळ जातो. तर त्यानंतर मग आम्ही मावशीकडे गेलो आणि मावशीकडच्या गणपतीचं डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर बनवलंय ना. तर हे ऋतिकचे काका आहेत ना, ते बनवतात आणि त्यांनी अगदी एका रात्रीत हे डेकोरेशन उभं केलंय. म्हणजे सकाळी मावशी सांगत होती पहाटे 4 पर्यंत त्यांचं डेकोरेशनचं काम चालू होतं. तर हे सगळी मंडळी बघा, हे काका आहेत, त्यांची मुलं आहेत. तर ते पण सगळी फॅमिली पूर्ण गणपतीला सगळे एकत्र येतात. ते बॉम्बेला राहतात, पण गणपतीच्या निमित्ताने ते इथे येतात, राहतात. आणि त्यांनी छान अष्टविनायकचं डेकोरेशन केलंय बघा, खूप सुंदर बनवलंय. म्हणजे इतक्या फटाफट आणि खूप रेखीव सुंदर असं छान मोकळं वाटतंय आणि छान डेकोरेशन. मागच्या वर्षी त्यांनी शिवाजी महाराजांचं म्हणजे गड बनवला होता आणि गडाचं डेकोरेशन केलं होतं. ह्यावेळी थोडं वेगळं छान केलं डेकोरेशन. तर ही आहे माझी काकी, म्हणजे माझी सखी काकी आहे ही 2 नंबरची. तर ती मुलुंडला राहते. तर ती पण आली होती. म्हणजे जेवढे जण आता पप्पांकडे येतात ना घरी, मग तेवढे सगळे जण इथे येऊन जातात. आणि ह्या वर्षी कसं आईंचं हाताचं ऑपरेशन पण झालं होतं ना, तर त्यामुळे सगळे इथे सुद्धा भेटायला, म्हणजे त्या निमित्ताने का होईना बाप्पांचं पण दर्शन होतंय, त्यांना पण भेटणं होतंय. तर असं सगळे येऊन जात होते. आणि काकीना खूप छान कंठी घेऊन येते. पप्पांकडे पण ती खूप मस्त कंठी, तिची चॉईस खूप मस्त आहे. तर बघा आज पण तिने खूप छान गुलाबाच्या पाकळ्यांची कंठी आणली होती. तर तिला म्हटलं आत्ता नको घालूस तू, आता ऑलरेडी बाप्पांना कंठी घातलेली आहे, तर आपण ही कंठी ठेवून देऊ आणि उद्या म्हणजे पूजा होती दुसऱ्या दिवशी, तर मग म्हटलं दुसऱ्या दिवशीसाठी ती कंठी ठेवू. तर हा जे माझे 2 नंबर दीर आहेत ना, त्यांचे हे मित्र आहेत, तर ते पण खूप वर्षांनी आले होते. तर हे आहेत माझे माहेरचे बाप्पा. तर बघा डेकोरेशन आणि मूर्ती बाप्पांची किती सुंदर वाटते. आणि पप्पांनी हे सगळं म्हणजे स्वतःच्या हाताने सगळी एक एक गोष्ट बनवली आहे. फुलं त्यांनी उल्हासनगरवरून आणले होते, फुलांच्या माळा आणि रंगसंगती वगैरे खूप 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 सुंदर त्यांनी केलंय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.